रायगड जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण इमारत तातडीने रिकामी करून धोकादायक वॉर्ड बंद करण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे। कार्यकारी अभियंता एम धायतडक यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवलेल्या पत्रात इमारतीच्या जीर्ण अवस्थेबाबत गंभीर इशारा देत रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे। सन 1980-81 मध्ये बांधलेल्या या इमारतीला 42 वर्षांहून अधिक काळ झाला। व्हिजेटीआयसह विविध संस्थांच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अनेक कॉलम, बीम आणि स्लॅब कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले। 25 सप्टेंबर 2024 रोजी किचन विभागात तर 28 जून 2026 रोजी मेल सर्जिकल वॉर्डजवळ स्लॅबचा भाग कोसळला होता। सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही। अलीकडील नॉन डिस्ट्रक्टिव्ह रेस्टिंग एनडीटीमध्येही कॉन्क्रीटची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले। त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरील मेल फिमेल सर्जिकल, मेल मेडिकल, पीएनसी व केएमसी वॉर्डचा धोकादायक भाग तात्काळ बंद करून पर्यायी व्यवस्था करण्याची शिफारस करण्यात आली। मार्च 2023 पासून सातत्याने पत्रव्यवहार करूनही आवश्यक निर्णय झालेला नसल्याची खंत सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली असून भविष्यात अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी विभागाची राहणार नसल्याचा स्पष्ट इशाराही पत्रात देण्यात आला। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन।